लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावात अवैध दारू विक्रेत्यांचं माजलंय थैमान। आजपर्यंत येथे गेले तर दारूचे 17 बळी। दारू पिण्याच्या व्यसनाच्या आहारी जाऊन अविवाहित तरुणांचा देखील होऊ लागलाय मृत्यू। दारूमुळेच आई वडिलांना आपल्या तरण्या बांड मुलांचे पेटवावे लागत आहेत सरण। गावातील अजूनही बरेच जण दारूमुळेच आहेत मरणाच्या वाटेवर। गावात परवानाधारक विक्रेता नसताना सुद्धा अवैध दारूबंदी विभाग व पोलीस प्रशासन नेमकं कोणत्या कारणावरून या गावात दारू विक्रीला मुभा देत आहे? शासन प्रशासन मायबाप अजून किती बळी घेण्याचे वाट पाहत आहे? शिंदगी बुद्रुक गावातील महिलांचा सवाल। बघा गावातील वास्तविक परिस्थिती येथील महिलांनी त्यांच्याच शब्दात मांडली आहे। दर वर्षाला मिनिमम 2-3 तर लोक दारू पिऊनच मरतात आणि गावातूनच पुरवठा मिळतो म्हणून सगळ्यांना घरपोच सेवा मिळते। आणि ह्यावर कोणीच असं निर्णय मांडत नाही की आपल्या गावात दारूबंदी झाली पाहिजे। प्रत्येक बाई भीते, बाहेर जर चर्चा मांडली तर घरी मला नवरा मारेल आणि नवऱ्याचा अपमान होईल, ह्याच्यासाठी सगळे दाबून ठेवतात। त्यासाठी कोण बाहेर काढतच नाही। दरवर्षी असंच चाललंय। आज मिनिमम 10 ते 12 वर्ष झालं दरवर्षी 1-2 तर दारू पिऊनच मरतात। त्यासाठी दारूबंदी झाली तर कित्येक घर वाचतील, पुढे असं लहान मुलं मरायची वाचतील, लहान मुलाला व्यसन लागायचं बंद होईल, बऱ्याच जणांचे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील ना। तुम्ही का पुढाकार घेत नाही? आमच्या गावची दारू बंद झाली पाहिजे, तुम्ही लोक का पुढाकार घेत नाही? दुश्मनगिरी होते म्हणून थोडं बायका माग सरतात। कोणाच नाव घ्यायचं, त्याचं नाव घेतलं तर पुढं मुलांसाठी दुश्मनगिरी उभं टाकते म्हणून बायका थोडी हिंमत करत नाहीत। एखादी हिंमत केली तिला सपोर्ट भेटत नाही, कोणाला घरचे सपोर्ट करू देत नाहीत। आणि प्रत्येक घरात मिनिमम एक तरी माणूस आहेच की पिणार, असं नाहीच गावात। महिलांवर दर पण आहे, हो। महिला बोलू शकत नाही। दारू पिणार नवरा आणि मारणार, मग ते मार खाण्याच्या भीतीपोटी बायका बाहेर चर्चा मांडत नाही। आज ऐकलं की गावामध्ये आज सुद्धा एका युवकाचा मृत्यू झाला। आमचा तो धीरच आहे, धीरच आहे। कधीपासून दारू प्यायचा? मिनिमम तो 7-8 वर्ष झाले तरी प्यायचा आणि आता 1-2-3 महिने झालं तर काही खाणं पिणं सगळं सोडून दिलं त्याने। माझा चुलत सासऱ्याचा मुलगा आहे, तो 2 मुली आहेत त्यांना, आता एकच मुलगा होता, त्याचं काही लग्न झालं नाही, काय नाही, व्यसनी म्हणून लग्न कोणी मुलगीच दिली नाही त्यांना। आई वडिलांना सहाराच नाही। मागणी काय करायचं तुम्हाला प्रशासन? दारूबंदी झाली पाहिजे, यांचंच नुकसान झालं ह्याच्या पुढे तरी कोणाचं झालं नाही पाहिजे, एवढंच माझं एक म्हणणं आहे। वेळेवर कामाला जावं लागते आम्हाला। आमची गडी संध्याकाळच्या पिऊन येतात घरी। गावात दारू आहे, आमच्या घर पोचत दारू येणार। काय म्हणणं आहे? आमचं काही नाही म्हणणं सर, एवढी दारू बंद व्हावा गावात। दुकानाने दारू रस्त्यामध्ये आणून बाटल्या देते। चलाय जरी माणसाला येणं झालं ते घर पोचू देते। गावात खरंच दारू विक्री बंद झाली पाहिजे असं मनोमन वाटणाऱ्या एका आजीबाईने तर अवैध दारू विकणाऱ्यांचे थेट नावच सांगून टाकले। लेकरू दारू पिऊनच मरून गेलं बघा। अन्न खाल्लं नाही, पाणी पिणं नाही, 24 तास दारूवर राहिलं, दिवस बुडून गेला ह्या लोकांचा। आज मला सांगायचं, गावामध्ये शिल्प निघतंय, गुंडाळ्याचा कोळ्याचा मोह निघतंय, कदमाचा मोह निघतंय, कोळ्याचा पिंट ऐकतंय। आजच ही समान पडल्यानं बोलायला आम्ही, माझ्या घरचं कुणी पेत नाही। मला सांगते मी, ही दुःख घडलंय गावामध्ये, कुणी मिळून
आता हीच मेल्याला मेलं, महागल्याला तर धक्का बसतो मी म्हणून तुम्ही आलो ते बी लई चांगलं झालं बघा. मावशी, आतापर्यंत बघ 17-18 मेले बाप्पा. आता आणखी किती असणार पिणारे? बकळायचं निम्म गाव आहे, हा? निम्म गाव आहे. एवढ्याला पुरी येतात दारू गावामध्ये? एवढ्याला पुरी येतात, लगेच जातात की लगे आणते त्याला काय. सेवा आहे म्हणा. गाडी खाली गाड्या येतात त्याला भरपूर सेवा आहे. दारू मचा फुल मिळते आमच्यात, हा. बाकी काही मिळणार. दारू भरपूर मिळते. आल्याला सैराई रांगच होऊन जाते. 11 वाजता गाडी येते हो का बघा. रात्रीच्या बॉक्स टाका. बॉक्स टाका. हा. 3 टाइम 4 टाइम पेते. माय बापाला त्रास देते, भावायला त्रास देते, केलेले अन्न टाकून देते, भाषण ठेवणार घरात काहीच ठेवत नाही. महिनाभर जाऊन आले, उपदेश सोसना गेल्याने लोकाचा, नवऱ्याचा नाही. म्हाताऱ्या कुठं खावा रोटी मी कुठं बी जाऊन. कधीपासून ते? बक्कळ 4-5 वर्ष झालं. महिन्याला 2 महिन्यामध्ये 4 पोते भरालेत. आता बी बघा जाऊन कशाचे? प्याचे रिकाम्या बाटल्याचे. भरून बाटल्या रिकाम्या टाकायच्या. हा, आपण आणून काय तेवढी दारू गावात नाही तर का गावात भेटते? नाही पोरगाला मरायला जातात का. विकणारे कोण आहेत? हा, विकणारे कोण आहेत? त्याची काय मला ओळख नाही बघा. आपण काय हिंडत फिरत नाही. पण गावात मिळते. हा, शिरपती हाय, पंताकी गुंडाळ्याचा, मोहन हाय कोळ्याचा, दुसरे कोण कोण आहेत ते हे काय मला माहिती नाही. आपण काय कुठे हिंडलेले नाही, काही नाही. घरामध्ये काहीच वस्तू ठेवत नाही. कोण दारू पिते नेमकं? मालक पितेत माझे. काय काम करते? काम तरी कसलंच नाही आता 10 वर्षामध्ये झालं. दिवसभर काम करायचं आणि रात्रभर त्यांच्या संग बोलायचं. गावामध्ये असे दुकान आहेत की 10 दुकानं असतील आपल्या या गावामध्ये. कुणी चोरून विकतंय, कुणी उजागरी विकतंय. थोडं तरी फरक पडतंय गावामध्ये नसल्यावर. स्वयंपाक केलेला फेकून द्यायचा, खाऊ द्यायचं नाही, लेकरायला बसू द्यायचं नाही घरामध्ये. करून दारू विकणाऱ्याची नावं सांगता येतील? नाव सांगून अजून उद्या किरकिऱ्या भांडणं कशाला भया. नाव काय आता सांगून जाते मी घरी. सगळ्यांचेच नाव माहिती आहेत, कोण विकते ते. खाली राहून कसं चाललं? पुन्हा खाली राहिल्यानंतर कसं काय बंद होईल? कुणीतरी बोललं पाहिजे, तर आवाज उठवला पाहिजे. आमची दारू बंद होईल त्यासाठी वाटत नाही. तुम्ही आता जे बोलताय ते आमच्याशी बोलत नाही. तुम्ही आता थेट तुम्हाला जिल्ह्याच्या कलेक्टर आणि पोलीस अधीक्षक म्हणजे SP साहेब हे ऐकणार आहेत तुमचे, म्हणून त्यांना तुम्हाला काय सांगायचं हे विचारतो मी तुम्हाला. शिरपती गुंडाळ एक विकतोय समोर. आता दुसऱ्यांची नावे बकळ माहिती आहेत पण मी नाही सांगत आता. नाही म्हणजे इतकी त्यांची दहशत आहे का? तुम्हाला त्यांची भीती आहे का? तुम्ही त्यांच्या दडपणाखाली का जगता? दडपणाखाली मी का जगते सांगू का? तर माझ्याच मालकाला दारू पाहिजे आणि माझ्याच मालकाला भडकावते, म्हणून ही दडपण आहे मला. तुझ्या बायकोन एवढ्या माणसांमध्ये बोलली बघ. तर एका चिमुकलीने माझा 25 वर्षाचा मामा दारूमुळे गेला हो अशी भावनिक साद घालत या गावची दारू बंद करण्याची प्रशासनाला विनंती केली आहे. माझे नाव श्रद्धा भुजंग शिंदे, माझे गाव शिंदगी. मी आज इथे माझ्या मामासाठी आलते. 2 दिवस झाले. माझे मामा 25 वर्षाचे असताना ते आता
त्यांनी मरण पावले, कारण की दारूमुळे त्यांना खूप त्रास झाला. आम्ही बघितलं, आम्हाला खूप वाईट वाटलं. घरामध्ये त्यांचे आई पप्पा खूप रडत आहेत. आता आम्ही काय करावं? आता तुम्हाला सांगितलं, तुम्ही एक दिवसासाठी येता, पुन्हा कोणी काही बोलत नाही, असं होतंय. त्यामुळं कोणी भिवून बोलणं झाले, गावातले बी बोलणं झाले. तर आता ही एवढे गडी आहेत, पण कोणी हिंमत करणं झाले, तर एवढ्यानी काय हिंमत करावं आम्ही, असं वाटतंय आम्हाला. बाया बोलणं झाल्या, आता एक बाई गेली, सगळ्या बाया चालल्या. आता असं का होत आहे या गावामध्ये? ती दारू आले माणसं आहेत ना, त्यांचे नाव सांगा, मी बोलते शासनाला, मी जाऊन तिथंच बोलते, त्याच्या देखत बोलते. त्यांना काही करत नाही, असं ही होतंय. शिवाजी महाराजाचं दर्शन घेताना तिथं खूप पत्त्या खेळतात, दारू पितात. घरी आल्यास अगोदर पण माझ्या पप्पाला दारूचं व्यसन होतं, पण आता त्यांचं दारूचं व्यसन तुटलं गेलेलं आहे. आई तुळजा भवानीचा आशीर्वाद आहे आमच्यावर. आता माझे मामा ठीक झाले नाहीत. आता आम्हाला वाईट वाटत आहे. मी त्यांची सख्खी भाची असून आणखी मला एकदा पण बघितले नाही. तर दवाखान्यात होते, 1 महिना झालं. त्यांना खूप खर्च आला, पण आम्हाला खर्चाचं काही वाटलं नाही. तर आम्हाला आमचे मामा वाचाव म्हणून असं वाटलं, पण आम्हाला एकदा पण बघून गेले नाहीत कोणाला. आम्ही खूप रडलात. पण तिथं शिवाजी महाराजाचं दर्शन घेताना तिथं दारूच्या बाटल्या असतात, शाळेच्या तिथं असताना तिथं दारूच्या बाटल्या असतात. आम्ही काय करावं? लहान लेकरांना आमचे आई वडील शिवा देतात, मारतात. मग आम्ही का बोलू नाही शासनाला? आम्ही बोलणार, कोणी पण येईल, पण आम्ही बोलणार. दारू बंद झाली पाहिजे. आम्ही शासनाला एवढीच विनंती करतात. भक्ती मदन कदम. आमच्या शाळेच्या भोवताल दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात. आम्ही शिवाजी महाराजाच्या दर्शनाला गेल्यास ते पत्त्या खेळतात तिथे दररोज. इथल्या निर्व्यसनी होतकरू तरुणांपुढे सुद्धा हा अवैध दारू विक्रीचा खेळ असाच चालू राहिला तर आमच्या गावचे कसे आणि काय होणार, असा भविष्याचा प्रश्न भेडसावू लागलाय. सर, माझं गाव शिंदगी बुद्रुक श्रीरामाची शिंदगी म्हणून ओळखले जाणार आहे, पण आज श्रीरामाचे न ओळखता ते दारू विक्रेत्याचे म्हणून ओळखले आले. आज आमचा मामाचा मुलगा 25 वर्षाचा फक्त दारूमुळे मेलेला आहे. आजपर्यंत आमच्या गावात सगळ्या गावकऱ्यांनी मोजले तर 17 माणसं फक्त दारू आणि दारूमुळेच मेलेले आहेत. फक्त आणि दारूमुळे मेलेले आहेत. आणखी 3-4 महिन्यामध्ये 3-4 बळी जातील, ते ग्वाही मी देतो. आजवी फक्त दारूमुळे. कोणता परवाना नाही, कोणता काहीच नाही. सगळ्या माया बहिणीला ज्यांच्या घरी दारूमुळे मेलेले आहेत त्यांना रोजगारी कोणी लावत नाहीत, कोणी त्यांना मदत करत नाहीत. कोणी शेताकडे गेलं, कुठं काही गेलं, इकडे फिराल्या तिकडेच फिराल्या, एवढा अत्याचार व्हायला का? फक्त हे दारू पिल्यामुळे मेल्यामुळे एवढे त्याच्याकडे कारस्थान सुरू झालेत. 100 वेळेस आम्ही बायाने, मायाने, भगिनीने, सगळ्याने, गावातल्या सगळ्या व्यक्तीने आम्हाला सपोर्ट दिला, पण पुढे जाऊन कोणी बोलायला तयार नाही. आम्ही भरपूर गेलो, सगळं केलो, कोणी मनावर घेत नाही. का पैसा टाकले की काहीच होत नाही, आमचं पैसा दिले की काही होत नाही, अशा भावना त्याच्या आहेत. मी एक म्हणतो, पोलीस अधिकारी असा माणूस, प्रत्येक गोष्टीचं रडगाणं आमचं फक्त पोलिसापर्यंत जात. प्रत्येक कोणतीही कारस्थान असू द्या, आमचं शाळेतला असू द्या, घरातला असू द्या, बाहेरला असू द्या, कोणतेही कारस्थान झाले की पोलीस स्टेशनात आम्हाला. पोलीसवाल्याने, काही कर्मचाऱ्यांनी मला बी सांगितले, फक्त त्यांचे नाव सांगा किंवा आम्हाला एखादी दारूचा बॉक्स आम्हाला पकडून द्या. जर एखाद्या माझ्याच घरामध्ये सोनं जर चोरीला गेलं, एवढीच मी कल्पना जर पोलीस स्टेशनला जर दिली, फक्त त्यांच्या संशयानुसार त्यांना पकडून त्याला मारून त्यांनी कबूल काढून घेतात. पण दारू विक्रेत्याला संशयानुसार त्याला मारून त्याच्याकडून का कबूल काढून घेत नाहीत? एवढी पावर देखील असताना एवढे उद्ध्वस्त झाले. आता हे आमचे मामा आनंद मेला फक्त 25 वर्षाचा आहे. तर मामाला आणि मामीला काम होत नाही, एक दिवस बी काम करू शकत नाही त्यांनी. पुढचा उदरनिर्वाह त्यांनी कसं करावं? रोजी रोटी खायला कमीत कमी पैशाची तर गरज लागते. पैसा कमाई करण्यासाठी कष्ट लागतात, कष्ट करण्याच्या अंगात ताकद नाही का? फक्त दारूमुळे गेल्यामुळे अवैधरित्या अतिशय प्रकारे मोठ्या प्रमाणात दारू विक्री आणि पत्ते हे आमच्या गावात भरमसाठ चालू आहेत. आमच्या गावात दारू विकत घेण्यासाठी 6-7 गावचे सगळे टोटल पब्लिक येऊन इथे पितात. रात्री 12 वाजेपर्यंत दारू विक्रेत्याला विक्री करणाऱ्याला
शेजारी पाजारी म्हणतात हे दारोड आलाय का चोर आलाय काय आला, हे भीतीपोटी शेजारी पाजारी धास्तावून गेलेले आहेत. यासाठीच मी म्हणतो साहेबांना, आता आमचे तर पालकमंत्री साहेब तर राजे आहेत. राजे काळामध्ये तर आम्हाला अशा बारीक सारीक जर गोष्टी जर झाल्या असल्या तर राजे बोलून घेऊन सगळं टोटल गोष्टी आम्हाला हे करून देत होते, सवड काढत होते, त्यांना काय तर चांगलं मार्गदर्शन देत होतं. आता माया भगिनी आहेत आमच्या, त्यांचं दुःख फक्त मायांनाच कळत जाते. मायचं दुःख मायलाच कळत आहे किंवा लेडीजना कळत. आमच्या कलेक्टर मॅडम लेडीज आहेत, तहसीलदार मॅडम लेडीज आहेत, सगळ्या लेडीज असून देखील आमच्या माता भगिनींचं दुःख त्यांनी का मनावर घेत नाहीत किंवा हे मनावर घ्यावं आणि आमच्या गावाची दारू बंद करावी एवढीच विनंती मी करतो. आज आपल्या गावामध्ये आमच्या दारूमुळे माझा मित्र मयत पावलेला आहे आणि आमच्या गावामध्ये सर्रास दारू विक्री होत आहे आणि 24 आवर्स दारू कधी बी अवेलेबल होते, 24 तास दारू. आणि माझ्यासारखे म्हणताना माझे सगळे मित्र म्हणा माझ्या वयाचे हे दारूच्या आहारी गेलेले आहेत, दारूच्या व्यसनी झालेले आहेत. गावामध्ये कुठल्याही प्रकारचे मद्य करून शाळेच्या आवारामध्ये आज बघितलं गेलं तर शाळेच्या आवारामध्ये दारू पिऊन त्या लहान मुलांच्या शाळेच्या बाजूला सगळे दारूच्या बाटल्या पडलेल्या, त्या लहान मुलांवर तेच परिणाम होत आहेत. आणि हे खरं पाहता गेलं तर आमच्या गावामध्ये बहुतेक जणांनी स्वाक्षरी करून पोलीस स्टेशनला 2-3 वेळेस वारंवार निवेदन दिलेलं आहे, तरी पण पोलीस प्रशासन याची काही दखल घेत नाही. आज हा जो बळी गेलेला आहे तो आज आमच्या गावातला हा 17वा बळी आहे. त्याच्यामुळे दारूचे प्रमाण अतिप्रमाण वाढलेले आहे गावामध्ये. आणि काही पाहता 2-4 वेळेस प्रशासनाला सांगून पण पोलीस गावातील काही तरुणांनी पण पुढाकार घेऊन सांगितलं की बाबा असं दारूबंदी करा. गावात वारंवार ग्रामपंचायत मार्फत म्हणतात तरुणामार्फत वारंवार जरी निवेदन जरी दिले तरी काही होत नाही. खरं पाहायला गेलं तरी सहज म्हणतात जा विकणार आहे आम्ही, पोलीस स्टेशनचा आमच्यावर वरदास्त आहे, आम्ही हप्ते भरतो, असे करतो तसे करतो म्हणताना माझ्यासारखा एखादी जरी तरुण गेला असं तर 5-6 पोरं गेलं म्हणताना त्याला दबावात आणणार, हे करणार, धमकी देणार, सामदाम दंडभेदचा वापर करणार. असं गावातील बहुतांश तरुण आज सर्रास दारूच्या आहारी गेलेले आहेत. गावामध्ये पत्त्यांचं प्रमाण भरपूर प्रमाणात आलं आहे. 24 आवर चौकामध्ये पत्ते खेळले जातात. चौकात त्यांना कोणाचा हे राहिले ना. सहसा पाहता आमचं गाव हे जिल्ह्याच्या बाउंड्रीवर असल्यामुळे तरी इकडे तेवढे सगळ्यांचं दुर्लक्ष होते. काही प्रमाणात नांदेड भागातून दारू येते, काही प्रमाणात इकडून दारू येते. संध्याकाळच्या प्रमाणात गावात दारू येऊन जमली जाते. आम्ही 1-2 वेळेस पोलीस स्टेशनला जरी कळवलं पण आमच्या अगोदर त्यांना कळतं तुमचे असं गावात दारू आलेले सांगत आहेत. असं आमच्या गावात सर्रास अवैधरित्या दारू विक्री चालू आहे. तरी पोलीस प्रशासनाला माझी एवढी विनंती आहे की माझ्यासारख्या जर माझा आज मित्र म्हणजे माझ्या बरोबरीचा आम्ही एकाच वर्गातले आहोत, जर आमच्यासारख्या मित्रांचे जर बळी जात असतील तर मागली पिढी कशी होईल आणि मागल्या पिढीचं काय होईल. तरी कृपया करून गावात दारूबंदी होणे गरजेचं आहे. पोलीस प्रशासनाला व सर्वांना माझी विनंती आहे की गावात जेवढे होईल तेवढ्या प्रमाणात म्हणजे 100% दारूबंदी झालेली बरे. महिलांना त्रास होत आहे, प्रत्येक दारू पिणार, माझ्या पण घरातले काही दारू पिणारे आहेत, वारंवार महिलांना त्रास देतात. सगळे त्रास देणं हे ते सगळं वारंवार कुठवर काय करणार. काही महिला त्यांच्या छळाला कंटाळून गेलेल्या आहेत. तरी प्रशासनाला माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की गावात दारूबंदी होणे गरजेचं आहे. महिला तरुण मंडळी व चिमुकलीच्या व्यथा ऐकून खरंच दारूबंदी विभाग प्रशासन व पोलीस प्रशासन शिंदगी बुद्रुक गावाची कायमची दारू बंद करेल का? का अवैध पद्धतीने दारू विक्री करणाऱ्यांनाच छुपा पाठिंबा देऊन आमच्याच संसाराची राख रांगोळी करणार, असा संतप्त सवाल सुद्धा महिला वर्गातून होऊ लागलाय. तालुक्याला नवीन लाभलेले तरुण तडफदार IPS अधिकारी सागर खर्डे यांनी शिंदगी बुद्रुक गावाकडे जर गांभीर्याने लक्ष देऊन येथील अवैध दारू विक्रेत्यांचे मनसुबे हाणून पाडले जातील का आणि अनेक भगिनींचे वाटोळे होऊ लागलेले संसार ते वाचवतील का, अशी आशादायी मागणी येथील अनेक महिलांकडून होऊ लागली आहे. आवाज बहुजनांचा.